आदिशक्ती तुळजाभवानीचं मांगल्य वात्सल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला, मातीतल्या कणाकणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर व जमलेले तुम्ही सर्वजण, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। खऱ्या अर्थानं जिजाऊंचं नाव या ठिकाणी प्रथमतः घेतलं जातं, कारण जर जिजाऊ असतील तर शिवराय घडतील, जर जिजाऊ पाठीशी उभ्या राहिल्या तर शंभूराजे घडतील। जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला काय दिलं तर मला महत्त्वाचं हेच वाटतं की जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, कित्येकांची साम्राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यापेक्षा, तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती। तरी सुद्धा 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे नाव घेतल्यावर हे मस्तक आदराने झुकतं। याचं फार महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला काय दिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला संस्कार दिला। कुठला सगळ्यात महत्त्वाचा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला दिला तो म्हणजे आजकाल आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल जातीय तिढा फार वाढत चाललाय। तर मला महत्त्वाचं हेच वाटतं की कुठल्या जातीत जन्माला यावं, कुठल्या पंथात जन्माला यावं किंवा कुठल्या प्रांतात जन्माला यावं हे माझ्या हातात कधीच नसतं। त्यामुळे 2 पर्याय ठेवतो तुमच्या समोर। पहिला पर्याय, मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अभिमान बाळगणे, आणि दुसरा पर्याय, मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वाच्या जीवावर, माझ्या व्यक्तिमत्वाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवेल की माझ्या पंथाला, माझ्या प्रांताला, माझ्या जातीला आणि माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल। कुठला पर्याय निवडताय? दुसरा? माझ्या भावांनो, तुम्ही हा दुसरा पर्याय निवडताय याचं फार महत्त्वाचं कारण म्हणजे हा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याच्या मातीत रुजवलाय। हा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत रुजवलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य होतं की जात जन्मानिशी पाठीला चिटकून येते तिला पोटाला कधीही चिटकवून देऊ नका। हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला संस्कार तुम्ही आम्ही जपतो याचं फार महत्त्वाचं कारण म्हणजे हा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याच्या मातीत रुजवलाय। हा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या मातीत रुजवलाय। आज 19 फेब्रुवारी, खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याची भूमी पावन झाली। आज आपण बघतोय की शिवनेरी किल्ल्यावर हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत आणि नतमस्तक होत आहेत। पण मी एवढंच सांगेल की फक्त आजच्या दिवशी शिवजन्मस्थळावर जाऊन शिवरायांचं दर्शन घ्यायचं असेल आणि शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक व्हायचं असेल तर जाऊ नका शिवजन्मस्थळावर। जर आज शिवजयंती साजरी करायची असेल, मिरवणूक काढायची असेल, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व जोपासायचा असेल तर उरलेले 364 दिवस छत्रपतींच्या विचारांची शिवजयंती साजरी करा। छत्रपतींनी या महाराष्ट्राला घालून दिलेल्या आदर्शांची शिवजयंती साजरी करा। छत्रपतींनी या महाराष्ट्राला जोपासून दिलेल्या संस्कारांची शिवजयंती साजरी करा। तर कुठं खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टींना एक वेगळा आयाम प्राप्त होईल। आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये स्त्री अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रांझ्याच्या पाटलाचा इतिहास सर्वजणांना माहीत आहेच। रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केले तर महाराजांनी भर चौकात त्याचा चौरंग केला होता। तेव्हापासून कुठल्याही नराधमाची हिंमत झाली नाही की परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची। त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज पुन्हा जन्माला या असं ओरडण्यापेक्षा असं म्हणा की महाराज आम्ही आहोत तुमच्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी, तुम्ही या महाराष्ट्राला घालून दिलेले संस्कार जोपासण्यासाठी।
असं मी या ठिकाणी म्हणेल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे पुत्र होते. स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज साहेबांचे ते पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्ती खानाची बोटे छाटली, सुरतेवर छापा मारला किंवा कर्नाटकची मोहीम असेल, हे सर्व इतिहास तुम्हाला आम्हाला तोंडपाठ आहे. परंतु हा सगळा इतिहास जर काढला तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते एवढंच आम्हाला समजतं. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज कोण होते यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे समजून घेणं फार महत्वाचे. कारण सर्वसामान्य 33 कोट देव एका पारड्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पारड्यात, याचं फार महत्वाचं कारण म्हणजे या 33 कोटी देवांपैकी सर्वसामान्य माणसाच्या जन्माला कुणी आल्याचं माझ्या ऐकवत नाही, परंतु माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन केवळ कर्तृत्वाच्या जीवावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव जगातलं द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला व त्यानंतर स्वराज्याची घडी हळूहळू बसू लागली. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. पण त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर चढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ते 32 मन सोनं कधी दिसलं नाही. त्यांना दिसलं ते त्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठी एका मावळ्याने आपलं सांडलेलं रक्त त्यांना आठवलं. त्यांचे पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांना आठवले. यावरून मी एवढं सांगेन, तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही उंचावर जा, परंतु ज्यांनी अडचणीच्या काळात आपल्याला साथ दिली त्यांना कधीही विसरू नका. स्वराज्याची घडी नीट बसत असतानाच अवघ्या काही दिवसातच म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर महानिर्वाण झालं. खऱ्या अर्थानं पोरके झालो आम्ही, पोरकी झाली स्वराज्यातील रयत. छत्रपती शिवरायांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला पोहोचताच औरंगजेब खुशीने पागल होईल असे त्याच्या सरदाराला वाटले, परंतु त्यावेळेस औरंगजेब खुशीने पागल झाला नाही, तर त्यांनी आपल्या डोक्यावरचा ताज खाली उतरवला, नमाज पढ़ण्यासाठी गुडघे टेकले आणि म्हणाला कि अल्लाह तेरे रहम के दरवाजे खुले र, खुदा का नेक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे मला एवढं सांगायचंय की शत्रूनेही कौतुक करावं असा आपला राजा होता. आणि आजच्या काळात जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं म्हटलं तर फारसं कोणी तयार होत नाही. या गोष्टीचं मला फार रिग्रेट होतं की मी एवढं सांगेन की जगात एक 17 राजे होऊन गेले, त्या 17 राजांमध्ये शिवाजी महाराज हे वेगळे का होते हे तुम्हाला सांगतो. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले की जे 17 दी ग्रेट राजे होते त्यांना वारसा हक्काने कुठे ना कुठे स्वराज्य राज्य हे मिळालं होतं. बट छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग. ते राजे म्हणून जन्मले नाही, हु नेवर बिट्रेड इन वन टू बिकम अ किंग. त्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य मिळवलं नाही. ही इज बोर्न हिमसेल्फ ॲज अ किंग. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि ते राजे बनले. अँड व्हेन ही पास्ट अवे टिल दॅट टाइम ही वॉज किंग. म्हणजे जेव्हा ते अनंतात विलीन झाले तेव्हाही ते राजेच होते. सांगायला हा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे असे आपल्या भारतात नव्हे तर जगात असे राजे होऊन गेले की जे अनंतात विलीन झाल्यानंतर सुद्धा राजे होते. आणि त्या 17 राजांपैकी एकही राजा या क्रायटेरियावर महाराजांच्या समोर उभं राहू शकत नाही असं मी म्हणेल. त्यामुळं महाराजांबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही फार सर्वसामान्य माणसे. एका टीव्ही सिरियलच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन होता, कदाचित तुम्ही सर्वांनी ती टीव्ही सिरियल पाहिली असेल, आणि त्या कॅन्डिडेटला विचारलेल्या आन्सरवर त्यांनी दिलेलं उत्तर मात्र काळजाला स्पर्श करून गेलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेला चमत्कार पुन्हा एकदा कुठेतरी सर्वसामान्यांच्या मनात तळागाळात रुजला याची जाणीव झाली. त्या कॅन्डिडेटला केलेला प्रश्न असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती. त्यावर त्या कॅन्डिडेटने आन्सर दिलं की 350 वर्षांपूर्वीची गुलामगिरी तोडून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. 4604 उंच फूट असलेला तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला. या माणसाची उंची मोजणारे तुम्ही आम्ही कोण. हे उत्तर जर प्रत्येक मराठी माणसाने ऐकलं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान
दिवसेंदिवस वाढत जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, परंतु कधीही एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांची एकच शिकवण होती, ती खरं तर तुमच्या आमच्या माझ्या सर्वांच्या जीवनाचं सार असलं पाहिजे. ते म्हणजे इदम न मम, हे माझं नाही, मी फक्त निमित्त मात्रे, मी फक्त निमित्त मात्रे. हे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचं सार असलं पाहिजे. आयुष्यात कधी धार्मिक स्थळावर गेला नाही तरी चालेल, रायगडावर एकदा नक्की जाऊन या. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा राज्याभिषेक केला, कसं स्वराज्य घडवलं, कसं रयतेचं राज्य त्या ठिकाणी घडवलं, याची तुम्हाला प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं सांगेन की आयुष्यात काशीला नाही गेला तरी चालेल, पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, पण जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा करा. तुम्हाला 33 कोटी देवांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी म्हणेल. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर होत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. खऱ्या अर्थानं आजच्या शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा झाला, त्यात मोलाचं श्रेय द्यायचं झालंच तर माझे मित्र व एक सहकारी आनंददादा हुलगे यांनी खऱ्या अर्थानं महिनाभर लेझिमची प्रॅक्टिस असेल किंवा लहान मुलांचे डान्स बसवण्यात एक मोलाचं योगदान दिलं. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या चरित्राची आवड असणारं हे एक व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं मूर्ती लहान पण कीर्ती महान असं व्यक्तिमत्व म्हणजे आनंददादा हुलगे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज